फॉर्म्युल्यावर डिपेंड होते। तेव्हा काही व्हायग्रा आणि टॅडलापीलसारखं औषधांचं काही म्हणजे रिसर्च झालेलं नव्हतं। तर जे तुम्ही जर समागम करण्याच्या अगोदर आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक घरगुती फॉर्म्युला। दुसरी गोष्ट तुम्हाला चांगलं या क्षेत्रामध्ये प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे की असा कोणता एक म्हणजे ड्रिंक आहे की जे ड्रिंक घेतल्यानंतर तुम्हाला बेडरूममधला परफॉर्मन्स, अँक्झायटी आजच्या रात्री तुम्हाला समागम करायची आहे किंवा आजची रात्र तुम्हाला सुहाग रात्रीसारखे एन्जॉय करायचं आहे। म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याच्या अगोदर 1 तासापूर्वी घेणं गरजेचं असतं। तर ते टेम्पररी सोल्युशन न ॲक्सेप्ट करता हे परमनंट सोल्युशन तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असाल। नमस्कार मित्रांनो, माझा या व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश असतो की तुम्हाला कोणत्याही औषधीवर डिपेंड राहण्याची तुमची सेक्शुअल लाईफ बेटर करण्यासाठी गरज नाही भासली पाहिजे। एक दुसरी गोष्ट तुम्हाला चांगलं या क्षेत्रामध्ये प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे आणि सायंटिफिक नॉलेज मिळालं पाहिजे। हे दोन माझे मेन उद्देश आलेले आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक घरगुती फॉर्म्युला जे तुम्ही जर समागम करण्याच्या अगोदर डेली बेसिसवर तो जो फॉर्म्युला तुम्ही जर ॲक्सेप्ट केला तर नक्कीच तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये चांगलं इरेक्शन होण्यासाठी, चांगलं टायमिंगसाठी आणि चांगलं बेटर ऑर्गॅझमसाठी नक्कीच तुम्हाला आज मी जो सांगणार आहे तो फॉर्म्युला मदत करू शकतो। तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझा हा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त मराठी बांधवांनी लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना त्या माझ्या व्हिडिओचा किंवा माझ्या 40 वर्षाचा अनुभवाचा नक्कीच काही ना काही बेनिफिट होऊ शकतो। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की असा कोणता एक म्हणजे ड्रिंक आहे की जे ड्रिंक घेतल्यानंतर तुम्हाला बेडरूममधला परफॉर्मन्स, अँक्झायटी कमी होण्यासाठी आणि एंड्युरन्स वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते। तर मित्रांनो, हे सगळं सिम्पल आहे। त्याचे सायंटिफिक म्हणजे स्टडी झालेले आहेत, सायंटिफिक त्याला कारणं आहेत आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ जे पूर्वीच्या काळाचे होते ते याच फॉर्म्युल्यावर डिपेंड होते। तेव्हा काही व्हायग्रा आणि टॅडलापीलसारखं औषधांचं काही म्हणजे रिसर्च झालेलं नव्हतं। तर तेव्हा ते घरगुती फॉर्म्युले सांगायचे आणि त्या फॉर्म्युल्यामुळं त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं बळकट आणि मजबूत होण्यासाठी नक्कीच मदत व्हायची। तर मित्रांनो, आपल्या किचनमध्ये जसं की तुम्हाला मी सांगितलं की अद्रक आणि लवंग ह्या दोन गोष्टी आपल्या किचनमध्ये नक्कीच असतात। तर तुम्हाला करायचं काय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही समागम करण्यासाठी तुम्ही दोघे तयार आहात, आजच्या रात्री तुम्हाला समागम करायची आहे किंवा आजची रात्र तुम्हाला सुहाग रात्रीसारखे एन्जॉय करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, अद्रक घ्यायची, एक म्हणजे अर्धा इंच अद्रक कुटायची, त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे, त्याला पण कुटायचं आणि पाणी गरम करायला ठेवायचं। त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच मध चांगलं भेटत असेल तर ते टाकायचं आणि त्याला चांगलं उकळून एक 5 ते 10 मिनटं उकळून मग त्याला गाळून ते जे ड्रिंक असणार थोडंसं गरमचं थंड झाल्यानंतर तुम्हाला समागम करण्याच्या अगोदर म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याच्या अगोदर 1 तासापूर्वी घेणं गरजेचं असतं। जर तुम्ही हे 1 तासापूर्वी जर घेतलं तर जे अद्रकमध्ये जिंजरॉल असतं आणि जे आपल्या लवंगमध्ये जे काही घटक असतात आणि जे मधमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, हे ताबडतोब आपल्या शरीरामध्ये जाऊन आपली रक्तवाहिन्यांची प्रक्रिया किंवा रक्तवाहिन्याचा फ्लो, त्याची स्पीड आणि त्याच्यामधलं नायट्रिक ऑक्साईड आणि रक्तवाहिन्या फुलवण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळं चांगलं आपल्याला इरेक्शन मिळण्यासाठी मदत होते, ऑर्गॅझम मिळण्यासाठी मदत होते। आणि एका स्टडीमध्ये असं पण आढळून आलं आहे की जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे, अद्रक, लवंग आणि मध, हे जे कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे, हे जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुमचं टेस्टोस्टेरॉनची लेवल हे 26% वाढून दिसून आलेली आहे। असं एका सायंटिफिक स्टडी जे की आपल्या आमच्या जर्नलमध्ये पब्लिश झालेली आहे। तर मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी, आपल्या रक्त फ्लो वाढण्यासाठी, रक्तवाहिन्या डायलेट करण्यासाठी व्हायग्रासारखं औषध हे काम करतं, हे फॉर्म्युला काम करतं। म्हणून मित्रांनो, व्हायग्रासारखं औषध जर तुम्ही घ्यायचा जर विचार करत असाल तर ते टेम्पररी सोल्युशन न ॲक्सेप्ट करता
हे पर्मनंट सोल्युशन तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असाल तर याचे कोणतेही परिणाम नाही आणि दीर्घकालीन तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान भेटतील. तर मित्रांनो, असे छोटे मोठे फॉर्म्युले असतात जे फॉर्म्युले प्रॉपर जर सायंटिफिकरित्या जर वापरले तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडं जायची गरजच भासणार नाही आणि कोणत्याही ऑनलाईन औषधीमध्ये फसण्याची गरज पण भासणार नाही. तर मित्रांनो, असेच छोटे मोठे फॉर्म्युले मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन फॉर्म्युल्यासकट. पण हा फॉर्म्युला तुम्ही नक्कीच महिना 2 महिने वापरून बघा. समागमाच्या 1 तासापूर्वी नक्की घ्या आणि त्याचे रिझल्ट बघा. कारण तुम्हाला जाता शेवटी एक सांगतो की हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त रक्तवाहिन्यावर आणि आपल्या ब्लड फ्लोवर काम करत नाही तर आपल्या माइंडवर पण काम करतो. आणि सायंटिफिक स्टडीद्वारे असं साबित झालेलं आहे की हे फॉर्म्युला घेतल्यानंतर आपल्या मनातली अँक्झायटी, डिप्रेशन किंवा परफॉर्मन्स अँक्झायटी दूर करण्यासाठी नक्कीच हा फॉर्म्युला मदत करतो. तर मित्रांनो, इतकं गुणकारी औषध आहे. आयुर्वेदिक शास्त्रानुसार नक्की तुम्ही त्याला कंझ्युम करा आणि त्याचे काय रिझल्ट तुम्हाला भेटतात नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद मित्रांनो.